जीसस, थैंक यू जीसस। उसकी स्तुति करें। सारी सृष्टि के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। हालेलुया, सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। हालेलुया, हालेलुया, बीमारी से, गरीबी से, श्राप से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी देता। बीमारी से, गरीबी से, श्राप से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी भी देता। जिस नाम में है
जास्त वेळ न घेता देवाच्या वचनाकडे जात असताना स्तोत्र संहितेचं पुस्तक याचा 33 अध्याय काढूया आपण आणि 12 ते 22 वचन आपण वाचणार आहोत. ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडिले आहे, ते धन्य. परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानवजातीला तो निरखितो. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना निहाळून पाहतो. त्या सर्वांची हृदय घडणारा, त्याची सर्व कामे जाणणारा तो आहे. कोणीही राजा मोठ्या सैन्य बलाने जय पावता असे नाही. वीर पुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असेही नाही. जय प्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय. त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करता येणार नाही. पहा, जे परमेश्वराचे भय धरितात व त्याच्या दयेची अपेक्षा करीतात, त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्यांची नजर असते. बस, देवबाप वाचलेली वचनं आपणासाठी आशीर्वादाची करो. या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, 19 वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्यांच्यावर त्याची नजर असते. म्हणजे परमेश्वराची नजर त्याच्या लोकांवरती आहे. या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना परमेश्वर आम्हाला पाहतो. देवाचं वचन सांगतं, परमेश्वराचे नेत्र सर्वत्र असतात आणि ते बरे वाईट पाहत असतात. आज मला तुम्हाला सांगू दे, या सकाळच्या वेळेला देवाच्या मंदिरात आम्ही असताना परमेश्वराची नजर आमच्या वैयक्तिक जीवनावरती आहे. परमेश्वराची नजर आमच्या देशावरती आहे. हालेलुया. आमचा देश जो भारत देश आहे, या देशावरती परमेश्वराची नजर आहे. असं कधीच म्हणता येत नाही की देवाची नजर आमच्या देशावरती नाही, कारण देव राष्ट्रांवरती प्रेम करतो. आज देव आमच्या भारत देशावरती प्रेम करतो आणि म्हणून या भारत देशामध्ये देवाचे लोक देवाने ठेवलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे, ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य. ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे. आज आमच्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे काय? आज आमच्या राष्ट्राचा देव परमेश्वर येशू ख्रिस्त आहे काय? आज आमच्या देशाचा देव येशू होणं गरजेचं आहे. आमच्या राष्ट्राचा देव परमेश्वर होणं गरजेचं आहे. आज आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही वाचलं की जे जे राष्ट्र परमेश्वराला स्मरून वागले नाही, त्यांचा देवाने काय केलेला आहे? नाश केलेला आहे. परमेश्वर राष्ट्र नष्ट करणारा परमेश्वर आहे. ज्यावेळेस राष्ट्र देवाचं भय धरत नाही, त्या राष्ट्र देवाच्या इच्छेप्रमाणे चालत नाही, राष्ट्रातील लोक परमेश्वराचं भय धरत नाही, त्यांच्यावरती देवाचा क्रोध येतो. यजकेलाचं जर पुस्तक आम्ही वाचलं तर त्यामध्ये निर्णय राष्ट्र दिलेले आहेत. मी सध्या वाचन करतो यजकेलाचं पुस्तकाचं, आणि त्याच्यामध्ये निर्णय राष्ट्रांना देवाने काय केलेलं आहे? उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यांच्या पाप त्यांचं देवाच्या समोर इतकं झालं की त्या पापामुळे देवाने त्यांना काय केलं? नष्ट केलं. देवाचा क्रोध त्यांच्यावरती आलेला आहे. देवाच्या वचनात देखील आम्हाला पाहायला मिळतं. स्तोत्र संहिता 9 आणि 17 वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं. वाचूया आपण स्तोत्र संहितेचं पुस्तक, याचा 9 अध्याय आणि 17 वचन. देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील. का म्हटलेलं आहे की देवाला विसरणारे सर्व राष्ट्र अधोलोकात जातील, ते नष्ट होतील, त्यांचा नाश होईल. जे राष्ट्र देवाला विसरणार आहे त्यांचा देव काय करतो? नाश करतो. आज देवाने आम्हाला या राष्ट्रामध्ये ठेवलेला आहे यासाठी की आमचा राष्ट्र, आमचा देश काय झाला पाहिजे? बचावला पाहिजे किंवा वाचला पाहिजे. म्हणून देवाने आम्हाला या राष्ट्रामध्ये ठेवलेलं आहे. आम्ही आता देवाचं वचन वाचलं, पुन्हा एक वार ते वचन वाचू. तिथं म्हटलेलं आहे, देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जाते. इंग्लिश मध्ये डिस्ट्रॉय हा शब्द आलेला आहे. आय विल डिस्ट्रॉय देम. द नेशन हू विल फॉरगेट मी. देवाला जे विसरतील त्यांचा मी काय करेल? नायनाट करेल, नष्ट करेल मी त्यांना.
आज आमचा देश जर देवाला विसरला तर आमचा देश देखील नष्ट होईल. आमच्या देशाला देवाने विसरू नये किंवा आम्ही देवाला विसरू नये यासाठी देवाने आम्हाला या जगामध्ये ठेवलेलं आहे, या देशामध्ये ठेवलेलं आहे. आम्ही आशीर्वादित लोक आहोत की या देशामध्ये देवाने आम्हाला ठेवलेलं आहे. ज्यावेळेस देवाने अब्रामाला निवडलं त्यावेळेस देव अब्रामाला म्हणतो तुझ्याद्वारे राष्ट्रे आशीर्वादित होतील. बरोबर आहे ना, राष्ट्रे आशीर्वादित होतील. म्हणजे देवाने तो आशीर्वाद अब्रामाला दिला, तोच आशीर्वाद देवाने आम्हाला देखील दिलेला आहे. ज्यावेळेस देव आम्हाला या राष्ट्रात ठेवतो त्यावेळेस देव आमच्याकडून देखील तिची अपेक्षा करतो की मी तुमच्याद्वारे या राष्ट्राला काय करल, आशीर्वादित करल. देवाने आमच्या राष्ट्राला आशीर्वादित करावं हीच आमची प्रार्थना असणं गरजेचं आहे. जर आम्ही वाचलं देवाचं वचन स्तोत्र संहितेचं पुस्तक याचा 67 अध्याय आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं स्तोत्र संहितेचे स्तोत्रकर्त्याची प्रार्थना आम्हाला पाहायला मिळते. वाचूया आपण 67 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता काय म्हणतो आपण वाचूया. तो म्हणतो देवाने आमच्यावर दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा, त्याने आपला मुख प्रकाश आमच्यावरती पाडावा. काय म्हणतो तो, प्रार्थना करतो देवाने आमच्यावरती दया करावी. आज आमच्या भारत देशावरती देवाने दया करावी ही आमची प्रार्थना असणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या देशासाठी ही प्रार्थना करतो का? बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या स्वतःच्या समस्यांसाठी प्रार्थना करतो, आमच्या परिवारासाठी प्रार्थना करतो देवाने आमच्यावरती दया करावी, पण पर्टिक्युलर आमच्या देशासाठी देवाने दया पाठवावी ही प्रार्थना करतो. आमचा देश जो आहे तो जरी बाहेरून चांगला दिसत असेल परंतु आमच्या देशामध्ये अनेक समस्या आहेत, अनेक परिस्थितीला आमचा देश तोंड देत आहे. आमच्या देशामध्ये भ्रष्टाचार आहे, आमच्या देशामध्ये अनैतिकता आहे, आमच्या देशामध्ये जस्टिस नाही, न्याय नाही, लोकांना न्याय मिळत नाही. आमच्या देशामध्ये गरीब तो गरीबच राहत राहिलेला आहे, श्रीमंत तो श्रीमंत होत चाललेला आहे. आमच्या देशामध्ये कोणालाही योग्य न्याय दिला जात नाही. या ठिकाणी म्हटलं आहे देवाने आमच्यावरती दया करावी, आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि त्याने आपला मुख प्रकाश आमच्यावरती पाडावा. देवाचा मुख प्रकाश आमच्या देशावरती पाडावा यासाठी तो प्रार्थना करताय. मग यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा. कशाला मुख प्रकाश पाहिजे, कशाला देवाचा हात पाहिजे, तर जगातील लोकांना, राष्ट्रातील लोकांना देव कळावा. आज ज्यावेळेस देवाला म्हणजे लोकांना देव कळेल त्यावेळेस खऱ्या रीतीने राष्ट्र काय होईल, आशीर्वादित. आज अनेक लोकांना देव कळलेलाच नाही. सर्व लोक धर्माच्या नावाने काय झालेले आहेत, आंधळे झालेले आहेत, वेडे झालेले आहेत आणि एकमेकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण देवाचं वचन सांगतं तुझा मार्ग लोकांना कळावा. आज ही काळाची गरज आहे की लोकांना देवाचा मार्ग कळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी देवाने आम्हाला या देशामध्ये ठेवलेला आहे की आम्ही या देशासाठी काय करावी, मध्यस्थी करावी. मग म्हटलेलं मार्ग कळावा, तू सिद्ध केलेले तारण राष्ट्रांना विदित व्हावे. देवाने सिद्ध केलेलं तारण. येशू कशासाठी आलेला आहे? येशू धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही, तर येशू सार्वकालिक जीवन देण्यासाठी आलेला आहे. येशू असा देव आहे की ज्या देवाने अखिल मानव जातीसाठी त्या वधस्तंभावरती आपलं रक्त सांडलेलं आहे. मनुष्यजात पापी आहे आणि या पापापासून मुक्ती करण्यासाठी फक्त एकच निष्कलंक असा आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, की ज्याच्या बलिदानाने संपूर्ण मानवजात धुतली जाईल आणि त्याच्याद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. आणि तो खरा तारणारा आहे, तो खरा मुक्तिदाता आहे आणि तो लोकांना कळला जावा. नंतर म्हटलेलं आहे कशासाठी आमच्यावर मुख प्रकाश पाहिजे, तर राष्ट्रे तुझी स्तुती करोत. राष्ट्राने देवाचं गौरव करावं, राष्ट्राने देवाची स्तुती करावी, यासाठी आम्ही देवाचा मुख प्रकाश आमच्यावरती मागणं गरजेचं आहे. राष्ट्र हर्ष करोत व जय घोष करत, कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील व पृथ्वीवर राष्ट्रांना मार्ग दाखवशील. हे देवा, राष्ट्र तुझी स्तुती करोत, राष्ट्र तुझी स्तुती करोत. भूमीने आपला उपवास दिलाय. देव आमचा देव आम्हाला आशीर्वाद देव, देव आम्हाला आशीर्वाद देव आणि पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की सर्व सीमा परमेश्वराचं भय धरो, म्हणजे आमच्या देशातील लोकांनी परमेश्वराचं भय धरावं ही देवाची इच्छा आहे. आणि स्तोत्र करता या ठिकाणी ती प्रार्थना करता की देवाने त्याचा मुख प्रकाश आमच्यावरती पाडावा. आज काळाची गरज आहे की आमच्या देशावरती देवाची कृपादृष्टी असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस देवाने त्याची कृपादृष्टी केली तर देव आमच्या देशाला काय करेल, आशीर्वादित करेल. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरता प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. आज आम्ही धन्य लोक आहोत, आम्ही आशीर्वादित लोक आहोत की देवाने आम्हाला त्याची प्रजा म्हणून या देशामध्ये ठेवलेला आहे.
योबाच्या पुस्तकामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं, ज्यावेळेस राष्ट्र देवाचं ऐकत नाही त्यावेळेस देव काय करतो, 12 अध्याय 23 वचन, तो राष्ट्रांची समृद्धी करून मग त्यांचा विध्वंस करतो. देव राष्ट्रांना समृद्ध देखील करतो, आनंद त्यांचा विध्वंस पण करतो. तो राष्ट्राचा विस्तार करतो व त्यांचा संकोच करतो. म्हणजे देव हा समृद्धी देणारा आहे. बायबल जर आम्ही पाहिलं तर बाबेलोन जर मिसर जो आहे त्याला देवाने समृद्धी दिली होती, बरोबर ना. त्यांच्या ताब्यात देवाने इस्रायल लोकांना पाठवलं होतं, त्यांना गुलाम म्हणून तिथं पाठवलं, पण देवाने त्यांचा नायनाट केलेला आहे. का? कारण त्यांचं पाप त्यांचं वाढलेलं आहे. देव समृद्धी देतो, देव प्रगती करतो, पण जर आम्ही देवाच्या विरुद्ध गेलो तर देव राष्ट्रांचा काय करतो, नाश करतो. पण जर देवाने त्यांचा नाश करू नये यासाठी देवाने आम्हाला या भूमीवरती ठेवलेला आहे. आज तुम्ही आणि मी बऱ्याचशा वेळेस आमच्या देशाला काय करतो, कंटाळतो, आमच्या देशात न्याय नाही, आमच्या देशात येत नाही. पण देवाची योजना आहे आम्ही या देशाची काय राहावं, नागरिक राहावं. आम्ही धन्य लोक आहोत की देवाने आम्हाला भारत देशामध्ये ठेवलेला आहे. आम्ही म्हणतो भारत देश महान देश आहे ना, आय लव्ह माय इंडिया असं गाणं गातो आहे ना. आमच्या देशावरती आपलं प्रेम आहे. मग जर या देशावरती प्रेम आहे तर या देशासाठी मध्यस्थी करणारे लोक देवबाप शोधत आहे. देवाचं वचन सांगतो, मी या भूमीचा नाश करू नये म्हणून कोण या खिंडीत उभा राहील याची मी वाट पाहिली, पण मला कोणी आढळला नाही. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. फक्त 15 ऑगस्टलाच आम्ही येऊन प्रार्थना न करता रोज आणि रोज आमच्या देशासाठी मध्यस्थी करणारे लोक आम्ही बनणं गरजेचं आहे. कारण देव असे लोक शोधत आहे की जे लोक या भूतलावरती नीतिमान असे राहतील. कारण ज्यावेळेस नीतिमान लोक त्याला सापडतात त्यावेळेस तो त्यांच्यावरती दया करतो. देवाचं वचन आम्हाला सांगतं, उत्पत्तीचं पुस्तक जर आम्ही वाचलं 18व्या अध्यायामध्ये, सदोम आणि गमोराचं पाप वाढलेलं आहे. आणि ज्यावेळेस सदोम आणि गमोराचं पाप वाढलं त्यावेळेस देवाने ठरवलं की सदोम आणि गमोराचा काय करावा, नाश करावा. आणि त्या अगोदर देवाने त्याच्या सेवकाला कळवलेलं आहे. जर आम्ही वाचलं उत्पत्तीचं पुस्तक याचा 18वा अध्याय काढूया आपण आणि 16 वचनापासून. नंतर ते पुरुष तिथून उठून सदोम नगराकडे जाण्यास निघाले आणि अब्राम त्याच वाटेस लावण्यास गेला. परमेश्वर म्हणाला, मी जे काय करणार आहे अब्रामापासून लपून ठेवू काय. लक्षात ठेवा, अब्राम हा प्रार्थनेचा मनुष्य होता, अब्राम हा धार्मिक मनुष्य होता, अब्राम हा परमेश्वराचं भय धरणारा मनुष्य होता, अब्राम हा नीतिमान मनुष्य होता. आणि जे लोक नीतिमान असतात, जे लोक प्रार्थना करणारे असतात, देव त्यांना काही सांगितल्याशिवाय काहीच करत नाही. आमच्या जीवनात देखील जर आम्ही प्रार्थना करणारे असू तर देव आमच्या देशात घडणाऱ्या गोष्टी तो आम्हाला प्रगट करेल. अनेक देशातल्या सेवकांनी साक्ष दिलेली आहे की देवाने मला असं प्रगट केलं आणि मी आमच्या राष्ट्राध्यक्षांना भेटून देव काय करणार आहे आपल्या देशासाठी ते मी जाऊन सांगितलं राष्ट्राध्यक्षांना बाहेरच्या देशात. माझी अशी प्रार्थना आहे की आपल्या देशामध्ये अशी लोक तयार झाले पाहिजे की देव त्यांना प्रगट करणारा झाला पाहिजे आणि त्यांनी जाऊन राष्ट्रपतींना आणि पंतप्रधानांच्या अपॉइंटमेंट घेऊन त्यांना सांगितलं पाहिजे देवाची इच्छा ही आहे, तुम्ही असं करावं, असे सांगणारे लोक देशामध्ये तयार व्हावेत. अब्राम जो आहे तो प्रार्थनेचा मनुष्य होता आणि अब्रामाला देवाने सांगितलं, तुझ्यापासून मी मोठं राष्ट्र निर्माण कर, तुझ्याद्वारे अनेक राष्ट्र आशीर्वादित होतील. आणि देव म्हणतो मी त्याच्यापासून लपवणार नाही. मग त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, कारण त्याचे मोठे व समर्थ राष्ट्र खात्रीने होणार आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्र आशीर्वादित होणार. मी त्याची निवड केली आहे. परमेश्वराने मी त्याची निवड केलेली आहे. आज तुमची आणि माझी निवड देखील परमेश्वराने केलेली आहे. तो मी त्याची निवड केलेली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी की आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा. हे अशासाठी की अब्राहामाविषयी जे बोलला ते त्याने प्राप्त करून घ्यावे. म्हणजे परमेश्वर जे काय बोलला तुझ्याद्वारे पृथ्वीवर राष्ट्र आशीर्वादित होतील, म्हणजेच तुझ्याद्वारे ते आशीर्वादित होतील. म्हणून तुझ्या लोकांना तू काय कर, मार्ग दाखव, त्यांना न्यायनीतीने वागण्याचं तू शिकव. आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं मग परमेश्वर काय म्हटलं, वाचू आपण. परमेश्वर म्हणाला, सदोम गमोरा यांच्या विषयीची ओरड फारच झाली आहे व खरोखर त्याचे पाप भारी आहे, म्हणून त्याच्या विषयीची जी ओरड माझ्या कानी आली आहे तशीच त्याची करणी आहे की काय हे मी पाहावयास खाली जातो. तसे नसेल तर मला कळून येईल. मग ते पुरुष पळून सदोमाकडे चालते झाले. पण अब्राम तसाच परमेश्वरापुढे उभा राहिला. अब्राम जवळ जाऊन म्हणाला, तू दुर्जनाबरोबर नीतिमानांचा संहार खरेच करणार काय?
त्या नगरात कदाचित 50 नीतिमान असतील, तर त्यांचा तू खरंच संहार करणार काय? तर त्यांच्यातल्या 50 नीतिमानासाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय? या प्रकारची कृती तुझपासून दूर राह. नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल. असा दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझपासून दूर राहो. सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय? या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की तो न्याय करायला तयार झालेला आहे आणि तो त्या ठिकाणी दावीद अब्राम जो आहे तो देवाजवळ मध्यस्थी करत आहे आणि देवाला तो जाणीव करून देत आहे की देवा, तिथं नीतिमान लोक जर असतील त्यांच्याबरोबर यांना तू मारणार का? या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अब्राम जो आहे तो सदोम आणि गमोराचा नाश होऊ नये यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वर आम्हाला सदोम नगरात 50 नीतिमान आढळले तर मी त्या सगळ्या स्थळी गय करीन. जर 50 लोक जर मला नीतिमान असतील तर मी त्यांना नाश करणार नाही. म्हणजे 50 लोक त्या गावामध्ये किंवा त्या देशामध्ये शोधत होता, पण 50 लोक आढळले नाही. अब्राम म्हणतो 30 असतील तर, 20 असतील तर, 10 असतील तर, पण तिथं कोणीच आढळला नाही. म्हणून देवाने सदोम आणि गमोराचा नाश केलेला आहे. का नाश केला? तर नीतिमान लोक तिथं देवाला आढळले नाही. आज देव देखील आमच्या देशामध्ये नीतिमान लोक शोधत आहे. आज आमचा देश सुरक्षित का आहे माहिती आहे का? तर जे तुम्ही ख्रिस्त येशूवरील विश्वासाने नीतिमान झालेला आहोत त्या लोकांमुळे आमचा देश चांगल्या स्थितीमध्ये आहे. कारण देव नीतिमानांमुळे राष्ट्राची उन्नती करणारा परमेश्वर आहे. देवाचं वचन जर आम्ही वाचलं, नीतिसूत्रेचं पुस्तक 14 अध्याय आणि 34 वचन काय म्हटले आपण वाचूया. 14 अध्याय 34 वचन. धार्मिकता राष्ट्राची उन्नती करतं. पापाने प्रजेची अप्रतिष्ठा होते. पाप जिथे त्यावेळेस प्रतिष्ठाला तोंड द्यावं लागतं. पण ज्यावेळेस धार्मिक लोक बनतात, इंग्लिशमध्ये धार्मिक शब्दाला रायचसनेस शब्द आहे, बायबलमध्ये रायचसनेस हा शब्द, नीतिमत्वाने भरलेले लोक, नीतिमान लोक. नीतिमान म्हणजे पापापासून दूर राहणारे लोक, वाईटाचा त्याग करणारे लोक ज्यावेळेस जगामध्ये राहतात त्यावेळेस देव राष्ट्राची उन्नती करणार आहे. आज देवबाप तुमच्या आणि माझ्यामुळे आमच्या देशाला काय करत आहे? आशीर्वादित करत आहे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही आता स्तोत्रामध्ये वाचलेला आहे, स्तोत्र 33 त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे. वाचा परत ते वचन. देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरता प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. आज आम्ही आशीर्वादित लोक आहोत की देवाने आम्हाला या देशामध्ये त्याची प्रजा म्हणून ठेवलेला आहे. ज्यावेळेस आम्ही त्याची प्रजा म्हणून आहोत याचाच अर्थ आम्ही आमच्या देशासाठी आशीर्वाद आहोत, आम्ही आमच्या कॉलनीसाठी आशीर्वाद आहोत, आम्ही आमच्या शहरासाठी आशीर्वादित आहोत. जरी आम्ही या देशामध्ये त्रासातून जात असू, जरी आम्हाला त्रास होत असेल, जरी आमची छळवणूक होत असेल, परंतु देवाने आम्हाला या देशामध्ये यासाठी दिलेला ठेवलेला आहे की आमच्याद्वारे आमचा देश जो आहे तो आशीर्वादाकडे घेऊन जावा. हालेलुया. आमच्या देशाला ख्रिस्त कळावा, आमच्या देशाला खरा मार्ग कळावा, यासाठी देवाने आम्हाला या देशामध्ये ठेवलेला आहे. आणि म्हणून आज आमची तीच प्रार्थना सुदेऊया की आमच्या राष्ट्राचा देव हा परमेश्वर झाला पाहिजे, की जो परमेश्वर या अखिल पृथ्वीचा निर्माण करता आहे. हालेलुया. या जगाचा तारणारा तो आहे. ही आमची प्रार्थना असू देऊया. कारण देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानवजातीला तो निरखितो. तो आम्हाला पाहणार आहे. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना निहाळून पाहतो. तो आम्हाला निहाळून पाहतो. त्या सर्वांची हृदय घडणारा व त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे. तो तुमच्या आणि माझी कामे जाणणारा देव आहे. तो आमचं हृदय पारखणारा परमेश्वर आहे. आणि म्हटलेलं आहे, कोणी राजा मोठ्या सैन्य बलाने जय पावतो असे नाही. एखाद्या राजाकडे मोठं सैन्य आहे आणि तो विजय होईल असं नाही. गल्ल्यात त्याकडे मोठं सैन्य होतं, ताकद होती, पण तो विजय झाला का? नाही. कोण विजय झाला? दावीद आणि त्याची सेना विजय झालेली आहे. लक्ष ठेवा, कोणाकडे भरपूर पैसा असेल, संपत्ती असेल, विजय पावणार असं नाही. पण ज्यावेळेस परमेश्वर आमच्या बरोबर आहे त्यावेळेस आम्ही विजय होऊ. मग आज आमच्या देशामध्ये परमेश्वर आमच्या बाजूने असणं, वीर पुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही. जय प्राप्तीसाठी केवळ घोडा व्यर्थ आहे, त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करता येणार नाही. पहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवा, दुष्काळात त्यांचा प्राण वाचवा म्हणून त्यांच्यावरती त्याची नजर असते.
परमेश्वराची नजर आपल्यावरती आहे. मागील काही वर्षांमध्ये आम्ही कोरोनाला तोंड दिलं, कोरोनातून देवाने आम्हाला वाचवलं. अनेक ख्रिस्ती विश्वासधारांना त्याने त्या संकटातून वाचवलं. अनेक लोक डिझास्टर घडत आहेत, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये देवबाप त्याच्या लोकांची त्यांचा बचाव करतो. परमेश्वराची नजर त्यांच्यावरती असते. आजच्या सकाळी आम्ही देवाच्या मंदिरात असताना हीच प्रार्थना करूया की देवा आमच्या देशावरती तुझा मुख प्रकाश येऊ दे. किती लोक सहमत आहे की देवाने आमच्या देशावरती त्याचा मुख प्रकाश पाडावा, त्याच्या दयेचा हात आमच्या देशावरती यावा. जर आपली इच्छा आहे तर आपण आपल्या जागी बसलेला असताना आपले नेत्र बंद करूया आणि परमेश्वराची आराधना करूया, परमेश्वराची उपासना करूया आणि देवाला म्हणूया की देवा तू आमचं सहाय्य कर, तू आम्हाला मदत कर. आणि आम्ही प्रार्थना करूया की आमच्या देशाला देवाने आशीर्वादित करावं, आमच्या देशावरती त्याचा मुख प्रकाश आमच्यावरती पाडावा. यासाठी आपण प्रार्थना करूया. हालेलुया. मेरे देश को रखना संभाल कर, मेरे देश को रखना संभाल कर. हालेलुया. जब कोई नहीं कहीं नहीं, तब यीशु तू ही है. मेरे देश को रखना संभाल कर, मेरे देश को रखना संभाल कर. हालेलुया. पवित्र आत्म्याची उपस्थिती या ठिकाणी आहे. हालेलुया. प्रार्थना करूया भावांनो आणि बहिणींनो. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपल्या देशातील राष्ट्रपतीसाठी प्रार्थना करूया की देवाने राष्ट्रपतीला विशेष ज्ञान द्यावं, योग्य निर्णय घेण्यासाठी देवाने त्यांना मदत करावी यासाठी प्रार्थना करूया. आपल्या देशाचे पंतप्रधानासाठी प्रार्थना करूया. आपल्या देशाच्या सर्व केंद्रीय मंत्रिमंडळासाठी प्रार्थना करूया. देवाचा दयेचा हात त्यांच्यावरती पाठवावा यासाठी प्रार्थना करूया. प्रभूची कृपा देवा त्यांच्यावरती यावी यासाठी प्रार्थना करूया. देश में रहे न्याय का राज, एक हो जाए हम सब आज आया है. आपल्या राष्ट्रपतीसाठी प्रार्थना करूया. राष्ट्रपती उपराष्ट्रपतीसाठी प्रार्थना करूया. पंतप्रधानासाठी प्रार्थना करूया. मंत्रिमंडळासाठी प्रार्थना करूया. ओ राबा सांदा लाबा. सबको प्यार, सच को पहचान. यस लॉर्ड. जीवन बड़ा है जान, प्यार बंदगी, प्यार जिंदगी, यीशु ने हम आमेन. हालेलुया. यही सिखाया, यीशु ने हमको यही सिखाया. मेरे देश को प्रार्थना करूया भावांनो आणि बहिणींनो. रखना संभाल कर. ही प्रार्थना आहे, या गीतामध्ये प्रार्थना आहे. रखना संभाल कर. आपल्या देशातील जब अनेक लोक मरत आहेत ख्रिस्ताविना, त्यांना येशूची सुवार्ता नाही माहिती आहे. अनेक लोकांना येशू माहित नाही. देवाने येशूची सुवार्ता त्यांच्या प्रत्यावी यासाठी प्रार्थना करूया. मेरे देश को ओ राबा सांदा लाबा. संभाल कर. मेरे देश को रखना संभाल कर. जब कोई नहीं कहे नहीं, तब यीशु तू ही है. मेरे देश को रखना संभाल कर. आमच्या देशाला तू सुरक्षित ठेव दे बापा. देश को
आपल्या देशामध्ये अनेक तरुण व्यसनाधीन मध्ये आहेत, त्यांना व्यसनाधीनतेमधून देवाने बाहेर काढावं यासाठी प्रार्थना करूया. अनेक तरुण एक क्राईम मध्ये अडकलेले आहेत, व्यभिचाराच्या जार कर्माच्या पातकामध्ये ते आहेत. देवाने त्या तरुणांचं धारण करावं यासाठी प्रार्थना करूया. आपल्या देशातील अनेक ख्रिस्ती मंडळीला निर्या छळातून जावं लागत आहे. देवाने या छळावरती कंट्रोल आणावं यासाठी प्रार्थना करूया. ओ राबा बाबा शांदा लाबा राबा. Jesus, hallelujah. देवा जो प्रार्थना करूया की देवा आमच्या देशातील मेडिकल फील्ड देवानी त्याच्या हातात घ्यावी. डॉक्टर नर्सेस जी काय सेवा करतात त्यांची सेवा देवाने आशीर्वादित करावी यासाठी प्रार्थना करूया. पोलीस फोर्स देवाने त्याच्या हातात घ्यावा. जवान लोकांना देवाने त्याच्या हातात घ्यावं यासाठी आपण प्रार्थना करूया. जे सीमेवरती आमच्यासाठी संरक्षण करतात देवाने त्यांचं विशेष सहाय्य करावं यासाठी प्रार्थना करूया. प्रार्थना करूया. प्रभूचा आत्मा सकाळी आमच्यामध्ये आहे. जर तुम्ही तुमच्या देशासाठी प्रार्थना करत आहात आज मोठा बदल तुम्ही तुमच्या देशामध्ये पाहणार आहात. येणाऱ्या दिवसांमध्ये एक महान संजीवन आमच्या भारत देशामध्ये देव निर्माण करणार आहे. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये भारत देशाला आम्ही आशीर्वादित करतो. आमच्या देशामध्ये महिला सुरक्षित नाहीत, देवाने त्यांना संरक्षण द्यावं यासाठी प्रार्थना करूया. महिलांचं संरक्षण देवाने करावं. समृद्धी देवाने या देशामध्ये पाठवावी. संरक्षणाचा हात देवाने द्यावा. प्रार्थना करूया. ओ राबा संदला बारा मला देवास तुम्हाला प्रार्थना करून घेऊ इच्छित आहे. देवाने आपल्या देशाचा नाश करू नये यासाठी देवाजवळ मध्यस्थी करूया. Jesus, hallelujah. Jesus, we worship your name. Hallelujah. Oh, Rabba Baba Shanda Rabba Rabba Rabba. देश में रहे न्याय का देवाने आपल्या देशामध्ये न्यायाचं राज्य आणावं. खो जाए अनेक लोक आहेत की ते दारिद्र्याच्या अवस्थेत आहेत. देवाने दारिद्र्य नष्ट करावं. दारिद्र्यातून लोकांना बाहेर काढावं यासाठी प्रार्थना करूया. सबको प्यार, सबको प्यार, सबको प्यार. राबा बाबा शांदा राबा. सच को पहचान, जीवन बड़ा है चान. प्यार बंदगी, प्यार जिंदगी, यीशु ने हमको यही सिखाया. यीशु ने हमको यही सिखाया. मेरे देश को Holy Spirit of God. रखना संभाल कर. पवित्र आत्म्या तुझी उपस्थिती आज आमच्यामध्ये आहे. रखना संभाल कर. कोई नहीं काहे नहीं तब यीशु तू ही है. मेरे देश को रखना संभाल कर. मेरे देश को संभाल कर. जब कोई नहीं काहे नहीं तब यीशु तू ही है. मेरे देश को रखना संभाल कर. आपल्या देशातील प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आम्ही देवाच्या हातात देऊया. आपल्या राज्यातील आपल्या देशातील प्रत्येक मुख्यमंत्री आणि प्रत्येक मुख्यमंत्र्याबरोबर असल्या मंत्रिमंडळाला देवाच्या हातात देऊया. जीसस, हालेलुया.
प्रत्येक मुख्यमंत्री, प्रत्येक मंत्रिमंडळ राज्याचं येशूच्या नावात तुझ्या हातात घे. सरकारी कर्मचारी तुझ्या हातात घे. योग्य ड्युटी त्यांनी करावी यासाठी त्यांना मदत कर. प्रार्थना करूया देवाजवळ महाराष्ट्र राज्यासाठी. महाराष्ट्र राज्य देवाने त्याच्या हातात घ्यावं. महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये देवाचं काम नाही, त्या ठिकाणी देवाचं काम सुरू व्हावं. एक महान संजीवन महाराष्ट्रामध्ये यावं म्हणून प्रार्थना करूया. महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभाच्या निवडणुका देवाने आशीर्वादित कराव्या. योग्य सरकार देवा द्यावं. प्रार्थना करूया. ओ रा बा बा बा. Hallelujah. Amen, Jesus. We worship you and we praise your name. प्रभु तुझी स्तुति करतो, प्रभु तुझी स्तुति करतो, Lord Jesus. देश में रहे Amen, hallelujah. न्याय का राज एक हो जाए. हम सब प्रभूचा आत्मा तुम्हाला प्रार्थना करायला लावत आहे. निऱ्या गोष्टींसाठी प्रार्थना करायला लावत आहे. अश्रू ढाळून प्रार्थना करूया. ज्या ज्या विनंत्या प्रभू तुमच्या हृदयात येत आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करायला सुरुवात करूया. एक महान संजीवन देव आमच्या देशामध्ये निर्माण करत आहे. देवाने आपल्या चर्चमध्ये प्रार्थना योद्धे निर्माण करावेत. जे लोक आपल्या देशासाठी प्रार्थना करतील, ओझ घेऊन प्रार्थना करतील, एक ब्रेक थ्रू मिळण्यासाठी. इंडिया विल वॉश बाय द ब्लड ऑफ क्राइस्ट. हालेलुया. येशूच्या रक्ताने भारत धुतला जाईल. ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे ते धन्य. आमच्या राष्ट्राचा देव हा येशू व्हावा म्हणून प्रार्थना करूया. आमच्या राष्ट्राचा देव येशू जो धारणारा व्हावा म्हणून प्रार्थना करूया. जब कोई नहीं कहीं नहीं. हालेलुया. अब यीशु तू ही है. मेरे देश को रखना संभाल कर. देश को रखना संभाल कर. हालेलुया. जब कोई नहीं कहीं नहीं, तब यीशु तू ही है. मेरे देश को रखना संभाल कर. मेरे देश को रखना संभाल कर. हालेलुया. 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 आपण आपल्या जागेवरती उभं राहूया आणि प्रत्येक जण अन्य भाषेतून प्रार्थना करल. ज्यांना पवित्र आत्म्याचं दान आहे आपले हात वर करूया. अन्य भाषेतून प्रार्थना करूया. अन्य भाषेतून प्रार्थना करूया. देवाचा आत्मा आपल्या भारत देशावरती देवाने ओतावा म्हणून प्रार्थना करूया. ओ राबा बाबा बा शांदाला बराबा रिखा राबा संदाला बराबा लाबा रिदा बारी अंदाला बा शांदाला बराबा लाबा रिदा मालाबा संदाला बराबा लाबा रिखोरोबो शदना मालाबा रियांदालाबा संदाला बराबा लाबा. हालेलुया. 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 ओ राबा बाबा 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 लाबा रिदा राबा लाबा शांदाला बराबा लाबा रिदा राबा लाबा शांदाला बराबा लाबा राबा लाबा. ओ खारा बाबा बाबा शांदाला बराबा लाबा रियांदालाबा संदाला बराबा लाबा रिदा राबा रियांदालाबा शदरबा लबदरबा रियांदोराबा संदालाबा शदनी अंदाला बराबा लाबा. प्रत्येक बंधन तोडूया. देशातील प्रत्येक अंधकाराची सत्ता येशूच्या नावात नष्ट करावी. चर्चच्या विरोधात खुटकारस्थान करणारे प्रत्येक प्लॅन उद्ध्वस्त केले जावेत येशूच्या नावामध्ये. इन द नेम ऑफ जीसस. रिवायवल. रिवायवल. संजीवन कबूल करतो भारत देशामध्ये. प्रोटेक्शन कबूल करतो. आतंकवादी कार्य येशूच्या नावात बंद पडू दे. हालेलुया. आमेन. हालेलुया. हालेलुया.
हालेलुया. ओ राबा बाबा शांदाला बा राबा रिदा दाबा रियांदाला बा शांदाला बा राबा लाबा. हालेलुया. यावेळेस आपण शेवट प्रार्थना करणार आहोत की ज्या काय ख्रिस्ती मंडळांना छळातून जावं लागत आहे, मणिपूर सारख्या ठिकाणी अनेक चर्चेस उद्ध्वस्त गेलेले आहेत. अनेक राज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी, छत्तीसगड या ठिकाणी अनेक ख्रिस्ती मंडळीला छळातून जावं लागत आहे. लोक रानावनामध्ये भटकत आहेत. पालकांना मारहाण केली जाते आपल्या देशामध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील अनेक ठिकाणी छळांना तोंड द्यावं लागत आहे. निर्णय अलिगेशन्स पालकांवरती लादून त्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे. देवाने आपल्या देशामध्ये आपल्या लोकांना संरक्षण द्यावं. हालेलुया. देवाने आम्हाला या देशामध्ये आम्हाला ठेवलेला आहे. देवाजवळ प्रार्थना करूया. ख्रिस्ती मंडळी छळातून जात असताना प्रभू तुझी दया आमच्या देशावरती तू होत. जे लोक छळ करतात त्यांच्या हृदयाचं परिवर्तन कर. त्यांना शाऊलाचा पाऊल तू कर. हालेलुया. आज आपले हात देवाकडे करूया, आकाशाकडे करूया आणि आपल्या ख्रिस्ती मंडळीसाठी आग्रहाने प्रार्थना करूया भावांनो आणि बहिणींनो. कारण देवाचा आत्मा आज या ठिकाणी आहे आणि देव तुमच्या प्रार्थना ऐकत आहे. या प्रार्थनेचा मोठा परिणाम आज आम्ही आमच्या देशामध्ये पाहणार आहोत. हालेलुया. यावेळेस आपण प्रार्थना करूया, प्रार्थना करूया, प्रार्थना करूया. ओ राबा बाबा शांदा राबा रिखा राबा रिदा राबा रियांदा लाबा संदा लाबा राबा लाबा. हालेलुया, 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 हालेलुया. Holy Spirit of God, Holy Spirit of God, Holy Spirit of God. Oh, धन्यवाद, 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 धन्यवाद. Jesus, we worship you. Jesus, we worship you. Hallelujah, hallelujah. यावेळेस विशेष आपण प्रार्थना करत असताना ख्रिस्ती मंडळीसाठी प्रार्थना केलेली आहे. माझा विश्वास आहे देवाने आमची प्रार्थना ऐकलेली आहे. यावेळेस आपण ऑपोजिशनच्या पार्टीसाठी प्रार्थना करूया. विरोधी पक्ष नेता जे केंद्रामध्ये आहेत आणि त्यांच्या पक्षासाठी आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व पक्ष, इंडिया अलायन्स यांच्यासाठी प्रार्थना करूया. अशा वेळेमध्ये देवाने त्यांना आणून ठेवलेलं आहे की ज्या वेळेमध्ये देव बाप त्यांचा महान रीतीने उपयोग करून घेत आहे. प्रार्थना करूया प्रियानो. येशू तुझा हात त्या प्रिय लेकरावरती येऊ दे. प्रत्येक जण प्रार्थना कर. इंडिया अलायन्स वरती प्रार्थना कर. ओ राबा शांदा राबा रिखा राबा रिदा नामा साखा रांता लाबा रिदा नयंदा लाबा शांता राबा लाबा रिखा राबा संदा लाबा राबा लाबा. ओ जे जे दे बापा, ज्या ज्या गोष्टीसाठी दे बापा ते अपोज करतील तो प्रत्येक गोष्ट तुझ्यापासून असू दे दे बापा. देवा तू त्यांच्या वतीने बोल दे बापा. आज आम्ही अनेक चांगल्या गोष्टी दे बापा विरोधी पक्ष नेत्याकडून घडताना आम्ही पाहत आहोत. तुझं ज्ञान, विजडम दे दे बापा. ज्ञान तू दे दे बापा. हालेलुया. ओ रा बाबा शांदा लाबा रिखा राबा सांदा लाबा रियांदा लाबा रिदा राबा राबा सांदा लाबा राबा लाबा. Hallelujah, hallelujah, hallelujah. Holy Spirit of God, Holy Spirit of God. Hallelujah, hallelujah, hallelujah. प्रभूचा आत्मा आमच्या बरोबर आहे. माझा विश्वास आहे की देवाने आमच्या सर्व प्रार्थना ऐकलेल्या आहेत.